जालना जिल्ह्यामध्ये IITतल्या 4 ग्रॅज्युएट्सनी एक प्रकल्प चालू केला आहे। याच्यामध्ये कांद्याची पावडर, लसणीची पावडर आणि आल्याची पावडर ते बनवतात। परंतु त्याकरता लागणारा जो कच्चा माल आहे हा जिल्ह्यातल्या महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीकडनं त्यांनी आणायचा निर्णय घेतला। महिलांची 500 सदस्य असलेली एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि त्यांचे 5-5 महिलांचा एक गट, अशा गटांना त्यांनी 80,000 रुपये बँकेचं कर्ज आणि 10,000 रुपये गटाची गुंतवणूक अशा तऱ्हेने सोलर पॅनेलवरती आधारित सोलर ड्रायर्स आणि कटिंग मशीन्स असं त्यांनी प्रत्येकाला दिलेलं आहे। या 100 गटांच्याकडनं वर्षातले 8 महिने जवळपास कांद्याचं प्राथमिक प्रक्रिया ही केली जाते। म्हणजे जसं की कांदा सोलणे, ते कापणे आणि सोलर ड्रायरमध्ये ते वाळवणे, ह्याच्यावरती भरड आकाराचे कांद्याचे तुकडे हे वाळवले जातात आणि ते सर्व हे जालन्यामधल्याच त्या मदर युनिटकडे पाठवले जातात। तिथे ते दळून त्याची पावडर केली जाते आणि ते रेस्टॉरंट ओनर्स आणि हॉटेल्स यांच्याकडे ते दिले जातात। ही एक कंप्लीट सायकल आहे किंवा हे कंप्लीट प्रपोजल आहे। परंतु ह्याच्यापैकी शेतकऱ्यांची कंपनी महिलांची जी आहे त्यांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम आहे। त्या महिलांना वर्षातनं जवळपास 8 महिने रोजगार मिळायला लागलेला आहे। अशाच सारखा एक प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये आहे, जिथे दुधी भोपळ्याचं पीक हे सीझनमध्ये खूप येतं आणि त्याच्यामध्ये त्याचा दुधी भोपळ्याचा भाव खूप पडतो। साधारणतः 20 किलो दुधी भोपळ्याचे जर का सोलर डिहायड्रेटर जर का वापरला तर त्याच्या 20 किलोचं 1 किलो तुकडे मिळतात आणि हे पंचतारांकित जी हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना वापरता येतात आणि त्याला भाव चांगला मिळतो। जेव्हा दुधी भोपळ्याचे भाव पडलेले असतात तेव्हा ही प्रक्रिया केली तर सोलर ड्रायरचा उपयोग करून महिला गटांना उत्तम संधी मिळू शकते। अशा संधींचा मागोवा घ्यायचा आणि त्याचा पाठपुरावा करायचा हे या प्रकल्पाच्या माध्यमातून सहज शक्य आहे। अशाच तऱ्हेच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला शोधता येतील। एक आधुनिक प्रकारचा उद्योग म्हणजे केळीचे जे खुंट असतात त्या खुंटांपासून आपल्याला टेक्सटाईल फायबर किंवा ॲक्टिवेटेड कार्बन अशासारख्या गोष्टीसुद्धा बनवता येतात। ही समस्या आपल्याला जर का सोडवायची असेल तर त्या खुंटांवरती आधारित काही उद्योग आपल्याला तयार करता आला तर त्याचा निश्चित उपयोग होईल आणि त्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल। अशा तऱ्हेचे उद्योग हे काही प्रमाणात आपल्याकडे जळगाव किंवा सोलापूर अशा केळी उत्पादक प्रदेशामध्ये होण्याची खूप शक्यता आहे।